ते बुडीला ना गावभर हिंडल्याशिवाय धंदा काही नाही. घरातलं काही करू लागत नाही. उलस तावा तिचं भल्लं सारा अंग दुखते आणि गावात हिंड्याच्या बाबतीत नाही दुखत. हा हा पक्का मग ठीक आहे. आणि उद्या जशी बरी सर्दी पड झाला ना पुरीले मग काय होते राहू दे तरी. पण 2-3 दिवसाला पाठवून दे. आणि महिन्याला पाय महिना बरोबर द्यायचो. 8 रुपये आहे 800. हो आणि पोरगी पोरगी अशी फट्टाकड्यावर हुशार होते. माई सून का कमी शिकवते काय? माई सुलाई साजरी शिकवते. विचार नाही तर बाकीच्या लेकरले मग किती साजरं शिकवते माई सून. हो ना आते बाई. ते ना तिला सर्दीचा व्हायला जर बरं झालं आजच नेल तर डॉक्टर जवळ सुई दिली. डॉक्टरनं गोळ्या दिल्या 2 दिवस आराम होईल म्हणे. मग जर बरं वाटलं की पाठवतो ना. आता भल्ला शंभूड घेऊन आला तर जर शंभूड कमी झाला पाठवतो मग तिला ट्युशनले. पाठव 10 गिस्ती पाठवा जाय संग. हे बाय महिना आजचाच धरीन काय 2 तारखेपासूनचाच महिना. नाही तर मग म्हणशील 4 दिवस कमी का 5 दिवस कमी कापा. ते वल्ल येते तुले. ट्युशन शाळेची आहे म्हणलं. ते काही काही एवढे दिवस कमी कापा आणि तेवढे दिवस कमी कापा असं काही नसते. लागला की लागला महिना. 8 रुपये काही लय घेत नाही मैसून. 800 रुपये घेते. या बुडा बुडील तर लय 70 आलं बाई. बुडा म्हणते की तिले गाडी घेऊन दो. हे बुडी लागे तिच्या ट्युशनचे लेकरं जमा करून राहिले. माय बाई खातात होती मग तिचं करतात. बुडा कशी गाडी घेऊन देते त्या तिले तर पाहतोच नाही. येईल सांगतो 1 रुपये द्यायचा नाही. पिकातला पैसा का तिले गाडी घेऊन देते 1 लाखाची. माय बाई 1 लाखाची गाडी घेऊन देते तर तिच्याच पगारातून घेऊन दे म्हणा. आपण जमा करीन ते गाडी. पिकातला पैसा देऊन येतात की मी बोले राहते होती पीक किती देते काय? अव अरे नो का हाय माय एवढी काय तोऱ्यात बोलून राहिली. का म्हणजे का का काय काय का हाय काय का हाय? स्वयंपाक झाला की नाही म्हणलं. ते रे भूक लागली. झाला नाही टाइम आहे मला. भूक लागली शिंद करा तुम्ही द्या तेले वाट. काय धंदा आहे नाही तरी अति आता ती हिंटा का लेकरं जमा करायला काय घेतला का तुम्ही? का ते मोठी तुम्हाला काही कमिशन देते? साऱ्या गावातले लेकरं जमा करून आणून ट्युशनले काही कमिशन भेटते वाटते. माय बाई मला खाली कमिशन पाहिजे म्हणजे का लेकरं कोणती जमा केली माय मी? आता ते दिसली म्हणून तिला म्हणलं माहितीची पोरगी ना तेच म्हणे माई पोरी टाक्याचं आहे म्हणे ट्युशन आहेत. तर मी तिला सांगलं होतं नाजूकही भेटला होता मले. तोय म्हणे मा पोरी टाक्याचं आहे म्हणे ट्युशनीत. तर मग आता बायको दिसली तर म्हणलं मी तिला की धाडजं म्हणून. आणि आले तिच्याजवळ 2 लेकरं शिल्लक तर काय तोला पोटते काय? आणि मी कोणती गावात चालली माय लेकरं शोधली. पाहूनच राहिली मी. आणि म्हटलंय पा बुडे बॉल सांगून द्या गाडी गिडी घ्यायची आहे तर काय काय ती पैसे काय झाडाला नाहीत लागले. मोठीले गाडी कशी काय घेऊन देऊन राहिले ते सकाळून द्यायले म्हणत सोयाबीन इकून टाक आणि मला पैसे देतात. मला गाडी घ्यायला लागते मोठ्या सुनबाईसाठी. मग काय हो रे मग आता तिले हेल्पाट्या घेत जा लागू राहिलं या लागून राहिलं. एकच ॲटो आहे. ॲटोच्या भरोश्यावर तिला थांबते. उशीर पाशीर होते. सवाऱ्याचे ॲटो सुबस जा लागते. तो सवाऱ्या भरते नेरा. मग दिली गाडी घेऊन तर काय वाया चाललं. एकदाची गाडी घेऊन दे ना तिले पण तिचं काम भागते ना. मग का पिकावर दिली म्हणजे काय तुला काय सोयाबीन निघलं तर काय तो आयुष्याचं ऐकतात काय? मग सोयाबीन निघलं तर म्हणजे का पीक इकून तिले गाडी घेऊन देतात का? खातात होती आणि पीक तेले देता का? ते निघालते ना मला काय झालते ना ते तर घरातलं काही पाहिजे नव्हतं ना. मग आता पीक कसं पाहिजे सांगून ठेवतो. सोयाबीन गियाबीन निघले जाणार नाही. गाडीन गिडी घ्यायची शिंदा आपापल्या बळावर घ्या म्हणा. ती वाली निघालती ना वाली निघाली तर बघते तर म्हणे आम्हाला काहीच पाहिजे नाही. मला काहीच पाहिजे नाही. आम्ही आमचं राहतो ना आम्ही आमचं करतो. आणि आता सुरू केलं वाटते पण वळणं. माय बाई मग पिकातलं का तिचं का नाही का? तिचा हिस्सा नाही का? मला ते माहित नाही. सांगून ठेवतो पण सोयाबीन बी निघायचं तिला गाडी गिडी घेऊन दिली ना तर मला पटणार नाही. भुका लागल्या असतील तर आपापली भाकर टाका जेवा. आम्ही आमच्यासाठी लावली खिचडी. राहतात होती खातात होती आणि ही लागे मोठीच. माय बाई काय केली बाई भाजी? काही चांगली रस्सीत बनवत जाणं. कांद्याची पात केली ना. काल हिरवा कांदा आणला तुम्ही. ते कांद्याची पात वाया नाही जात का? मस्त मुगाची डाळ भिजू घातली.
सकाळीच करून होती, पण सकाळी झालंच नाही माझं करणं, म्हणून टाकेली. रात्री अशा कोरड्या काढ्या भाज्या खावा वाटतात काय? काय यार, कायचं काही चांगली रसरशीत शेवाची भाजी लागवती मस्त, काहीतरी अशी मस्त काही तोंडाले माटाले निरा. हे काय या बाजूचं हे चटणी गटणी काही तर आहे ते निरा बोले. अहो ते डाळ सकाळी भिजू घालेली होती, सगळी तयारी व्हायला होती, म्हणून आता पटकन टाकली ती भाजी. किती थकली हो मी तिकडून आल्यावर, तुम्हाला काही वाटत नाही का हो? हा, किती ते तिथं सकाळी धावपळ करत जा, दिवसभर ऑफिसमध्ये काम, संध्याकाळी ते ऑटोत घसके खात या. हा, ट्युशन झाल्या, मग सकाळी डाळ गिड भिजवायला होती, सगळं होतं, मग पटकन केली तेच. नाही तर उद्या सकाळी करत होती, पण मग आता काय करावं? तुम्हाला चालत नाही पापड भाला, काही चटणी घ्याव काही घ्याव, तर ती चालत नाही, भाजी पाहिजे, म्हणून करून टाकली ते जेव्हा मुकाट्यानं. इकडे आपला जीव बेदम होते आणि त्याला हे पाहिजे आणि ते पाहिजे. बस झालं. तेच ते नको सांगत जाऊ. मग तुला म्हटलं नोकरी कर, तुलेच भली खा जाय, नोकरी करतो. मग का तू नोकरी करत होतो का आम्हाला अशी ठेवतो काय? जेवा पोटभर जेवा, तुम्हाला उपाशी नाही ठेवत. कोणत्या दिवशी उपाशी आहात तुम्ही? मग मी किती थकली, तुम्ही केला नाही का स्वयंपाक? म्हटलं का मी करत नाही? मग तुम्हाला तर म्हटलं आजच्या दिवस खिचडी लावतो, तर तुम्हाला जमलं नाही. चांगली खिचडी लावली असती तर हेच भाजी उद्या सकाळची झाली असती ना, मलाही डब्याला झाली असती कोरडी भाजी, मुलांनाही झाली असती डब्याला कोरडी, तुम्हालाही डब्यात न्यायला कोरडी भाजी झाली चांगली सगळ्याचं. तर नाही, भाजीच पाहिजे, पोळीच पाहिजे. मग आता केली तर जेव्हा मुकाट्यानं. करून काय केलं? कांद्याची पात. दिवसभर माणूस बेदमध्ये तिकडे असं वाटतं संध्याकाळी मस्त काही जेवायला चांगलं भेटेल का काही का काही. किती वेळचा आलो मी, त्याला घरी पत्ता नाही. चहाच्या कपासाठी बसायला ते वाटतं. एक कप चहा नाही भेटत आल्या आल्या माणसाला. आता काय कामाचं होते? तुलाच पटून राहिलं. माय बाई, मग तुम्ही आले, तुम्हाला काही एक कप चहा नाही करतायत काय? असं म्हणजे मी तिकडे थकून भागून घरी येऊ आणि हाताने चहा करू? वा रे वा. मी दिवसभर काम करते, थकून भागून घरी, मग मला कोणी चहा नाही देत हातात, काही पाणी नाही देत, काही मला संध्याकाळच्या स्वयंपाक आराम नसते. मला तर आल्या आल्या हातात फळा घ्याते, घर झाडून टाकू दे, सकाळचं काही भांडे पडायला लागते घासून घेऊ दे, धमकं करू दे, संध्याकाळ स्वयंपाक तयारी करू दे, लेकरं ट्युशनला येतात तर त्याची ट्युशन घेऊ दे. मला कोण कप चहा करून देते? आणि मी काही दिवसभर झोप नाही काढत. मला पण काम असतं तिथं ऑफिसमध्ये, काही मला काही आरामावर नाहीये, दिवसभर काम असतात म्हटलं. बस झालं. जगाच्या पाठीवर एकटीच नोकरी करून राहिली काय? सगळ्या बाया नोकऱ्या करतात तरी घर सांभाळतात, असं तुझ्यासारखं चुनी हुशीरेच खाऊ घालत घरातले लोक. त्या दिवशी मी आनंदाच्या घरी गेलतो, तर आनंदाच्या बायकोनं 8 वाजता आली ते घरी, तिकडून येऊन मस्त शेवाची भाजी केली आणि ती मसाला पाट्यावर वाट. काहून तर आमच्या आनंदाले पाट्यावरचा मसाला आवडते म्हणून. मग ती बाई अशीच करते काय? ते नाही थकत काय? ती असं तन नाही तोल्यासारखं तोंडावर बारा वाजून हसत मली म्हणे भाऊजी बंद करा. म्हटलं नाही बुवा, आम्ही घरीच जेवतो. बाय किती बाया हे करतात. कधी पाहिलं तर चेहऱ्यावर मस्त हसा, स्मित कधी फ्रेश असतात त्या वहिनी, कधी हरा चेहरा. तोल्यासारखं नाही सदान कदा तोंडावर बाबाजे, सदान कदा मला लय काम. टिमिक 4 दिवस झाले ड्युटीवर चालली, नाही तर सकाळची भाजी संध्याकाळी आणि संध्याकाळची भाजी साडी. कांद्याची पात खा रात्री. कोण खाली ती कांद्याची पात? जेव सांगता जेव्हा, नाही तर जा त्या आनंदाची भेटीन तुम्हाला उरली सुरली शेवाची भाजी, तर ती घ्या. चालली मी मरी इकडे इकड्याचे पेपर घ्या लागतात, पेपर काढा लागतात मला. आता टाकली तर पोळी घे जा त्याच्यातली. अरे पाणी तर दे. का पाणी हाताने घेऊ का मी? हा घ्या, काय लय 500 कोसावर बसेल तिथंच आहे पाणी, घ्या पाणी. पाणी द्या ठमकं द्या, तरी पाहिलं तर नाव नाही. चालले मोठी आनंदाची बायको हसती, आनंद बायकोन मसाल्याची भाजी केली. जा ना मग तुम्ही खाले, मसाला पाटावर वाटला. माय बाई लय नाही बाज, माझ्यानं नाही होत. चले मोठे, तो आनंदा घरात भांडे घासती, ती नाही दिसत. तुमच्या तर कप बशी नाही विसरल्या जात, हातात पाणी पाहिजे. बस झालं, बडबड नको करत जाऊ. हे म्हणले हेल्दी वाटते पायाले, मॅट डॉक्सची भांडे घासते म्हणे. आजचा पहिला तर ती नाही करत. मग तू काय काम गेम करणार आहे मॅट डॉक्सचे? ती बाईच करते सगळे काम करते, लेकरायचं करते, सासू सासऱ्याचं करते, ड्युटीवर जाते. तिकून येऊन बिघडायचं स्वयंपाक पाणी हे ते, तरी हसतच राहते बिचारी. तुले तर 2 लेकरं, एक नवरा, सासू सासऱ्याचं तर काही कराच लागत नाही. ते पाहिलं तर तोंडावर 12 वाजेल असतात. अरे ताई, तुमचे कपडे, मी माझे कपडे धुतले वहिनी. अरे कशाला ताई, मी धुत होती ना. कशा धुतले तुम्ही कपडे? श्यामाची आंघोळ नाही झाला? नाही, त्याची आंघोळ नाही करत आज.
थंडी आहे ना, तसे थोडीशी सर्दी सारखं वाटून आलं त्याचं. तर राहू देते त्याची आंघोळ. खूपच कपडे काढले धुवायले. एवढे सारे कपडे धुता का? हो, धुते, जमा झाले ना. नाही बसा, मी हे कपडे भिजत घालते, मग नाश्ता करू. हा हो का हो? किती वाजले? काय झालं आई? काय झालं का? काय झालं? मी गेलती साजरी मग नाश्ता करेली, तर आली तर ती कोच करायला, मी नाश्ता करतो राहू दे, मी नाश्ता करतो राहू दे. 9:30 वाजून गेले. तुला माहिती का, तो साजरे सकून लवकर चालले जातात वावरात. एक तर ते काले दिवसभर जेवायला आले नाहीत, आता आजही चालले गेले तसेच ते वावरात. आता दिवसभर तो माणूस घरी येत नाही. शिदोरी दिली पत्नी वावरात आणून दिलेली. दिवसभर तर माणूस शिकालय ना आजही. मग तुला करायचा नव्हता नाश्ता, तर का आले कोचम केला? मी करतो मी करून राहील ती ना. नाही आई, मी ना ते असंच बाथरूम घासलं तिकडचं आणि आंघोळ केली, म्हणून थोडा वेळ झाला. मी करत ना नाश्ता. बाबा गेले का वावरात? हो, ते तर गेले. आता करा तुम्ही, खा. त्याच्यासाठी कोराली तिथं लागे. नाही मी करतो. मग लय अर्जंट होता का ते संडास बाथरूम घासणं? द्या लागत होतं. आणि सकाळून अंग धुतलं होतं ते का धुतलंच नव्हतं? तशी चालती स्वयंपाक खोलीत. तुला सांगलं ना, अंग धुतल्याशिवाय येत नव्हतं जाऊ तिकडे. आई, मी आंघोळ केली होती सकाळी, पण मग ते खराब दिसलं मला. म्हटलं अजून सकाळी तेच घोर, म्हणून मी घासलं आणि परत आंघोळ केली. डबल केली ना आंघोळ, म्हणून उशीर झाला आई. मी नाश्ता करतच होती ना. तुम्ही बाबाला थांबा कोण नाही म्हटलं? असं तो सारखे गुणाचे नाही आधी थांबा म्हटल्या थांबायले. ते वावरा मजूर का त्याच्या घरचे आहेत का फुकटची मजुरी भरता काची? ते घरी बसतील तो वाट पाहत नासची, तर तिकडे वावरात मजूर बसणार नाही काय? मग हजर नसला की माल मजूर काम करते काय? हा, करायचं असला तर लवकर करत जाय बाई, नाही तर मी माल करतो. आमचं आम्हाला करेले, आमच्या हातात बोळ आहे. अजून काही त्या हातचं खायची गरज नाही आम्हाला. चाल तू करत जाय, पासल्या पायरीन खात जाय. घरातले लोक वावराईन जातात, ती माणसं तीच सरतच नाही. मग जर सकाळून लवकर उठा. आजच तिला आलतं संड बाथरूम घाशाचं, नाही तर काही तर कोचम नाही केला. आई, थोडासा वेळ झाला, ते आता शिल्लकचं काम निघालं तर होतेच वेळ. तू नको शिकू मला शिटू. ते पोराला औषध दिलं काय? रातीला ते पोर खोकले, हा, अंगाला ताप घे बशीन तर दवाखान्यात घेऊया पोराले. उगाच मग बिमार पडलं असतं तर मग तुझ्या घरचे अजून म्हणतील. आणि पण शटर गिटर काही आणलं नाही काय? त्या पोराचं कानाला आणलं काही नाही. तुला समजत नाही का थंडी आहे, गिलवाडला आपण घेऊन चाललो त्या काही अंगात घालायला सुटर न्याव का कानाची टोपी न्याव का काही? आई, आणलं मी, पण ते पोरग कानात टोपी घालतच नाही ना, स्वेटर घालत नाही. ते अंगाले घातले की लढतेस तो. आई, तू चिडचिड नको करू ना, करून राहिल्या ना त्या. चल, त्या आत्यानं बोलावलं तुले, चल ती. अहो आई, आत्याच्या घरी काल सकाळी सकाळी जाऊन बसतो, काम राहिले ना. चल मुकाट्यानं, काम राहिले ना, काम करायली का ती? चल जाऊन बसते आत्याच्या घरी मुकाना. शिल्लकचा कोचम करत राहते, करते ते पुढे पुढे करायचं नाही समजवतो. चल जाय आत्याच्या घरी बस. ती बसशिंद मुकाट्यानं बस, नाही तर आत्याच्या घरी होय आत्याच्या घरी जाऊन बसता ती. आई, मुद्दामून करतात, मुद्दामून करून राहिले. ते स्वीताईले मुद्दामून त्या आत्याच्या घरी जाऊन बसायला लावत. काऊन तर त्या मला काही करू लागतील ना काम म्हणून. पण मी म्हणाले ना मला करू लागा, पण माझ्यासोबत चांगलं तर बोल, चांगलं पण बोलत नाहीत. आता मी मुद्दामून थोडे उशीर केला, चला उशीर.